नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत जे सगळे निराधार लाभार्थी आहेत, फक्त दिव्यांग लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावण बाळ ते मृत्यू वेतन योजनेचे लाभार्थी, अशा सगळ्या निराधार बांधवांसाठी आपण कालच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची अशी अपडेट दिली होती की वेबसाईटवर आज म्हणजे काल संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत परिपत्रक जाहीर होईल अशी विश्वासू माहिती ही जवळच्या मंत्रालयाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडून मिळाली होती. मात्र अद्यापही हे परिपत्रक जारी झालं नाहीये. तर नोटिफिकेशन का जारी झालं नाही आणि जी अपडेट आपण दिली होती तर ती कितपत खरी होती, तर 100% सांगू इच्छितो व्हिडिओच्या सुरुवातीलाच की ही अपडेट 100% खरी होती. मात्र परिपत्रक का आलं नाही आणि जे परिपत्रक आहे अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकतं, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि याच कारणामुळे सगळ्या निराधार लाभार्थी जे आहेत बांधवांना आजचा व्हिडिओ सुद्धा कालच्या व्हिडिओप्रमाणेच अत्यंत महत्वाचा असं ठरणार आहे. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जी कालची अपडेट दिली होती यामध्ये निराधार बांधवांना फसवण्यासाठी किंवा चुकीची माहिती देण्यासाठीचा प्रयत्न नक्कीच नव्हता. जी काही विश्वासू माहिती जवळच्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांमार्फत मिळाली होती तीच माहिती तुमच्यापर्यंत दिली होती. मात्र नक्की का उशीर झालाय याबाबतची माहिती आपण डिटेलमध्ये पाहूयात. तर पाहू शकता ही जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या नोटिफिकेशन जे विलंब आहे हे का लेट झालाय, उशीर का झालाय, तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोटिफिकेशन येण्याच्या आधीची जी घोषणा आहे पोर्टलवर, यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नोटिफिकेशन आज संध्याकाळी, उद्या किंवा आज सकाळी म्हणजे काल संध्याकाळी किंवा आज सकाळी पर्यंत येणार असल्याचं सांगितलं होतं. पण तरी सुद्धा अधिकृत पोर्टलवर कोणतीही अपडेट अजूनपर्यंत अद्यापपर्यंत आलेली नाहीये. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी निराशा व्यक्त केली आणि त्यांनी कमेंट सुद्धा केल्या होत्या की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगितलं की येणार आहे तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती देताय. तर यासाठीच आजचा व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. हे स्पष्टीकरण द्यायचं अपेक्षित होतं, स्पष्टीकरण द्यायचं होतं, कारण कोणत्याही लाभार्थ्यांसाठी चुकीची माहिती ही द्यायची नव्हती. स्पष्टीकरण देण्याचं कारण म्हणजे लाभार्थ्यांची चिंता जी आहे त्यांना वाटत असेल की अपडेट नाही आली म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये येणं शक्य नाही. तर त्याबाबतचेच महत्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर विश्वास जो आहे तुमचा आतापर्यंत जसा होता तसंच ठेवावा अशी अपेक्षा आहे, कारण आपली जी माहिती आपण देत असतो, जे दररोजचे व्हिडिओ घेत असतो आपण अपडेटच्या काही, त्या विश्वासू सूत्रानुसार विश्वासू अधिकारी असतील, विश्वासू माणसं असतील, व्यक्ती असतील, त्यांच्या माहितीनुसार, त्याचबरोबर जे काही आपल्याकडे महत्वाची माहिती तपशील जमा झालेले असतात त्यावर आधारित असते. यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या खोट्या अशा पद्धतीच्या अपडेट यामध्ये आपण देत नाहीये. तर त्यासाठी पाहू शकता ही जी माहिती मिळाली होती कालची, आपण सांगितलं होतं नोटिफिकेशन परिपत्रक येणार आहे, तर ही माहिती जे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आहे, दिव्यांग कल्याण मंत्रालय याचे आयुक्त आहेत माननीय तुकाराम मुंढे साहेबांच्या अतिशय जवळच्या सहाय्यक जे आहेत यांच्याकडून माहिती मिळाली होती. ज्यांची आतापर्यंतची माहिती ही 100% अचूक ठरली आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की नोटिफिकेशन आज संध्याकाळी किंवा उद्या येणार असून दिव्यांग मंत्रालयाकडून पूर्णपणे यासाठी मान्यता मिळाली. तर ही एक चांगली गोष्ट आहे. पाहू शकता 100% जे नोटिफिकेशन आहे 2 ते 3 दिवसामध्ये तर नक्कीच येणार आहे, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग मंत्रालयाकडून यासाठी मान्यता ही देण्यात आली आहे. त्यामुळे वितरणामध्ये 100% कोणतीही अडचण येणार नाहीये, हे खरं आहे आणि हे विश्वास ठेवण्यासारखं आहे, कारण जे सहाय्यक आहेत जवळचे सहाय्यक यांच्याकडून माहिती मिळालेली आहे आणि त्यांनी आतापर्यंत दिलेली माहिती ही 100% खरी अशी ठरली आहे. आता हे सांगताना त्यांनी लाभार्थ्यांच्या वारंवारच्या मागणीला पैसे कधी येणार, मंत्रालय काय करत आहे, तर याचा सुद्धा आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याबाबत आपण माहिती यामध्ये चेक करूयात. नोटिफिकेशन न येण्याची कारण काय आहेत, नोटिफिकेशन न आण्याचे कारण तांत्रिक अडचणी असू शकतात, सुट्ट्या किंवा इतर कारणे असू शकतात. आता मंत्रालय अधिकारी जे असतील
यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, वेबसाईट आपण पाहिलेली आहे, या ठिकाणी वेबसाईट आहे तुम्ही चेक केली असेल महाडीबीटी पोर्टल, या वेबसाईटवर काही तांत्रिक अडचणी असू शकतात. त्या कारणामुळे आजची म्हणजे कालचं जे नोटिफिकेशन येणार होतं त्यासाठी अजून 1 ते 2 दिवसाचा वेळ लागेल, अशा पद्धतीची परिस्थिती ही असू शकते. तर यामध्ये मंत्रालयाकडून वितरणासाठी हो मिळालेला आहे, म्हणजे मंत्रालयाकडून यासाठी पुढचा जो साईन आहे, ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं म्हणू शकता. मंत्रालयाकडून पुढची प्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे दिव्यांग कल्याण मंत्रालय. याचा अर्थ शासन निर्णय न येता लाभार्थ्यांना त्यांचे पैसे हप्ता जो आहे जानेवारी महिन्यासाठीचा मिळणार आहे. ही 100% खरी अपडेट आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असतील किंवा सुट्ट्या असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, या कारणामुळे कालचा जी आला नाही, अजून सुद्धा तो आलेला नाहीये. आज संध्याकाळी किंवा परत एकदा उद्या सकाळपर्यंत हा जी जारी होऊ शकतो किंवा परिपत्रक जे आहे हे जारी होऊ शकतं. तर नोटिफिकेशन न आल्याने आलीच नाही असा अर्थ काढू नये, कारण ही माहिती 100% अचूक आहे आणि लवकरच जे किंवा परिपत्रक जे आहे अधिकृत पोर्टलवर जारी केले जाईल. जरी उशीर असला तरी वितरण प्रक्रियेसाठी पूर्ण तयारी झालेली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांनी थोडासा धीर धरायचा आहे. 1 ते 2 दिवसच अजून लागू शकतात जास्तीत जास्त. मात्र 100% लाभार्थ्यांना हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे. आज पाहिला आपण शनिवार, उद्या रविवार, सोमवार 26 जानेवारी सुट्ट्यांचं कारण सुद्धा पाहतोय आपण. त्यामुळे मंगळवारपर्यंत तुमचा जो पोर्टलवर जो अपडेट आहे ही कदाचित येऊ शकते किंवा आज संध्याकाळपर्यंत सुद्धा उशिरापर्यंत ही अपडेट येऊ शकते. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये 100% वितरण होण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत लाभार्थ्यांकडून चांगला आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. तर लाभार्थ्यांकडून आपल्याला विश्वास मिळालेला आहे आणि विश्वासासाठीच आपण महत्वाचे जे अपडेट असतो त्याबद्दल शहानिशा करून त्याबाबतची माहिती घेऊन खात्री करून त्याच्यानंतरच माहिती देत असतो. तर लाभार्थ्यांकडून अनेक मेसेज आणि कमेंट आल्या, जसे की आपण माहिती दिली ही नोटिफिकेशन आलं नाही, तुम्ही फसवलं अशा पद्धतीने नाही. तर पाहू शकता बोलताना विश्वास जपण्याचे महत्व हे महत्वाचं आहे, कारण चुकीची माहिती देणे हा उद्देश कधीच नसतो. नोटिफिकेशन आल्यानंतर ते सुद्धा लगेचच आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर शेअर केले जाईल. नोटिफिकेशन येताच ते शेअर करू आम्ही, त्याबाबतची माहिती सुद्धा पूर्णपणे आपण देणार आहोत. तर अशा पद्धतीने सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता आता सुट्ट्या ज्या आहेत, शासकीय सुट्ट्या असतील म्हणजे शनिवार असेल, त्याच्यानंतर रविवार, सोमवार आहे, तर या सुट्ट्यांचं कारण सुद्धा असू शकतं. सोमवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, यामुळे सुद्धा सुट्टी असू शकते. तर या कारणामुळे कालचं परिपत्रक तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईटवर जाहीर झालेलं नाहीये. मात्र याचा अर्थ असा नाही की परिपत्रक येणारच नाहीये. परिपत्रक 100% येईल. आज संध्याकाळपर्यंत जर परिपत्रक आलं नाही तर मंगळवारी 100% परिपत्रक जे आहे येण्याची शक्यता आहे. मात्र एक गोष्ट फिक्स आहे, पुढच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांना त्यांची वितरण प्रक्रिया सुरू होईल अशी 100% खरी माहिती मिळाली आहे. जवळच्या सहायकांकडून जी माहिती आपल्याला आतापर्यंत मिळत होती त्याच अपडेटवर त्याच माहितीनुसार 100% आतापर्यंत माहिती खरी ठरली होती. आणि याच कारणामुळे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की पुढच्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. निराधार योजनेअंतर्गत अशाच सगळ्या महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.